नमस्कार मित्रांनो, तर कशा आहात तुम्ही? विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल मराठी 09 या यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे, वेलकम आहे. तर चला मंडळी, जास्त वेळ न करता व्हिडिओला सविस्तररित्या सुरुवात करून घेऊ. मित्रांनो, थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल नेमका हा व्हिडिओ कशावरती होणार आहे ते. मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत अतिशय झकास वॅकन्सी आलेली आहे, तिच्या निगडीत सविस्तर माहिती व्हिडिओ तुमच्याकरता आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन आलो. भाऊ, तुम्ही बघत आहे डिजिटल मराठी 09 म्हणजे ऑनलाईन हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, ही भरती प्रक्रिया जी आहे, जर तुम्ही ही 10वी पास असाल, ITI केला असाल, काही करायला होतं नाही, त्याच्याकरिता मित्रांनो तुम्ही 10वी करून घेतली, ITI करून घेतला, तर तुमच्याकरता ही ॲप्रेंटिस भरती आलेली आहे. यामध्ये मित्रांनो बायचान्स एखादा असेल, कोपा झाला, वायरमन झाला, इलेक्ट्रिशियन झाला, प्लंबर झाला, भरपूर जे आहे मित्रांनो यामध्ये ट्रेड ठेवण्यात आलेले आहे आणि कोणत्या ट्रेडमध्ये कोणत्या कास्टमध्ये किती वॅकन्सी आहे ते सविस्तर माहिती व्हिडिओ तुम्हाला यामध्ये मी देणार आहोत. ओके मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे इथे ही वॅकन्सी आलेली आहे. यामध्ये मित्रांनो सविस्तर माहिती व्हिडिओ तुमच्याकरता आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन आलेला आहो. तर मी तुम्हाला डेमो सांगून देतो ना भाऊ, काय कशी प्रोसेस आहे ते. तर हा मित्रांनो ट्रेड आहे, इथे तुम्ही बघू शकता. इथे ट्रेड लिहिलं आहे, वायरमन झाला, इलेक्ट्रिशियन झाला, डेस्क ऑपरेटिंग झालं, मित्रांनो प्लंबर झालं, सर्व याच्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. 12 वेगवेगळ्या क्रमांकाचे जे आहे मित्रांनो यामध्ये ट्रेड आहे. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो आपण कोपाचा जर विचार केला, इथे तुम्ही बघू शकता कोपा कॉम्प्युटरचा हा कोर्स आहे मित्रांनो. कॉम्प्युटर ऑपरेटर प्रोग्रामिंग असिस्टंट असा समथिंग याचा फुल लॉंग फॉर्म आहे. आता आपलं तर एवढं काही आहे नाही म्हणा कोपाचं. तर मित्रांनो यामध्ये सविस्तर 100 जे आहे मित्रांनो 6 वॅकन्सी रिक्त ठेवण्यात आलेल्या आहे. त्याच्यानंतर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता की अनुसूचित जातीकरिता आहे 14, अनुसूचित जमातीकरिता आहे 7, विजे म्हणजे VJNT, NTB, NTC, NTD यांच्याकरिता मित्रांनो 3, 3, 4, 2, विमाप्र, अमाव, OBC करता 20. त्याच्यानंतर मित्रांनो अधूध काय मी त्याला काय म्हणते तर मित्रांनो आपल्याला माहीत नाही, आणि खुला प्रवर्गाकरिता 29. तर मित्रांनो असे टोटल 106 जे आहे वॅकन्सी रिक्त ठेवण्यात आलेल्या आहे. त्याच्यानंतर जर वायरमनचा विचार केला तर इथे तुम्ही बघू शकता टोटल 87 वॅकन्सी आहे. यामध्ये मित्रांनो SC करता, ST करता, हे इथं OBC करता 16 वॅकन्सी आहे. त्याच्यानंतर NTB, NTC, NTD करता वॅकन्सी घेता इथे तुम्ही बघू शकता. तसेच मित्रांनो प्रत्येक ट्रेड नुरूप जे आहे मित्रांनो इथे वॅकन्सी रिक्त ठेवण्यात आलेली आहे. असे इथं टोटल 407 जे आहे मित्रांनो पद रिक्त आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. इथं जर तुमचं रजिस्ट्रेशन नसेल तर इथं तुम्हाला नक्की रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार. इथं कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करून जे मित्रांनो तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि त्याच्यानंतर तुम्ही ॲप्रेंटिस करता अर्ज करू शकता. ओके, त्याच्यानंतर यामध्ये मित्रांनो 1-2 वर्षाच्या मित्रांनो यामध्ये ॲप्रेंटिसचा कालावधी ठेवण्यात आलेला आहे. जर तुम्ही ITI करून जर ॲप्रेंटिस करसाल तर मग वॅकन्सी वगैरे निघते, सरकारी झालं, रेल्वे डिपार्टमेंट झालं, भरपूर काही चान्स राहतं समोर. ओके, यामध्ये मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे हे सविस्तर तुम्हाला सांगतो. इथे मित्रांनो उद्यापासून म्हणजे 27/4/2026 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे आणि 6/5 म्हणजे जवळपास 1 आठवडा जवळपास मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे 10 दिवस तरी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याकरता मिळणार आहे. इथे आपण बघू शकतो. ओके, तर इथं जवळपास 10 दिवस तरी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याकरता मिळणार आहे. तुम्हाला या वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो सविस्तर माहिती या इथे ठेवण्यात आलेली आहे. जर मी तुम्हाला बेसिक सांगितलं पदे किती आहे, शेवटची तारीख किती आहे, अर्ज कुठं करावं लागते, अर्जाची वेबसाईट वगैरे ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला बेसिक दिलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही जर तुम्हाला माहिती हवी असेल तर हिची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतो. तुम्ही ही पूर्ण PDF रीड करा. यामध्ये तुमच्या काही समस्या असेल त्याचे उत्तर तुम्हाला या PDF मध्ये मिळून जाईल. ओके, ही जी मित्रांनो दिसते तुम्हाला हे ऑफिशियल जी आहे मित्रांनो जाहिरातीची लिंक आहे ही वाली, आणि ही अप्रेंटिस इंडिया याच्यावरून आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो. ठीक आहे, तर अशा स्वरूपाची मित्रांनो ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत वॅकन्सी आलेली आहे ॲप्रेंटिसकरिता. ओके, तर चला भाऊ व्हिडिओला थांबून घेऊ. जास्त बोलण्यात, गंजित गाड्या नदी पूर करण्यात काही मजा नाही. कामापुरती माहिती दिली, तुमच्यापर्यंत माहिती पोचली, हाच आपला एक उद्दिष्ट राहते, हेतू राहते. तर काय एकच व्हिडिओ 10 घासत चला काही याच्यात पडलं नाही. चला भाऊ व्हिडिओला थांबून घेऊ. धन्यवाद.